लेखकाची भावना. या कलियुगात परमात्मापर्यंत पोहोचण्यासाठी कर्म, ज्ञान आणि भक्तीचा मार्ग सोपा नाही. भगवंतांपर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा आणि सुलभ मार्ग म्हणजे भक्ती. तथाकथित वैज्ञानिक प्रगती हळूहळू नष्ट होत चालली आहे आणि आपल्याकडे इतर कोणताही मार्ग उरलेला नाही. त्यामुळे आजकाल भक्तीचा मार्गही कठीण होत चालला आहे. भगवद्गीतामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, जो कोणी माझ्या लीलामध्ये भाग घेतो त्याला जन्म मरणाच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि तो माझ्या धामात पोहोचतो. श्रीकृष्णाच्या द्वारका पर्यटनानंतर उद्धवांनी गोवर्धन जवळ कुसुम सरोवर मंदिरात राण्यांना भगवद्गीता ऐकवली, ज्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्त झाली. बद्रिक आश्रमाच्या दिशेने जाताना उद्धवांनी विचार केला, भागवत ऐकून मोक्ष मिळणाऱ्या त्या राण्यां इतकं भाग्यशाली तर कुणीच नाही. त्यांनी अनुभव घेतला की कृष्णाच्या लीलेचं श्रवण हेच मोक्षाचं सहज साधन आहे. याशिवाय कठोर तपश्चर्या करूनही यश प्राप्त होत नाही. या विचाराने प्रेरित होऊन गोविंदाच्या लीलांना विविध भाषातील स्रोतांमधून संकलित करून या पुस्तकात एकत्रित करण्यात आलं आहे. आम्ही त्या सर्व स्थळांना भेट दिली जिथे भगवान श्रीकृष्णाने लीला केल्या, भक्तांशी संवाद साधला, यादवांशी संबंध ठेवले आणि पुरातत्व खात्यांची माहिती एकत्र करून पवित्र एकादशी या दिवशी लेखन पूर्ण केलं. यामध्ये गोविंदाच्या तमिळ लीलेचे अनेक गूढ पैलू देखील समाविष्ट आहेत. एका दिवसाच्या सुट्टीमध्ये पोलाची येथे पहाटे 4:45 वाजता पूजेनंतर लेखन सुरू केलं. कृष्ण लीलेमध्ये मी इतका रमून गेलो की वेळ कधी निघून गेला तेच कळालं नाही. माझी मुलगी उमादेवीने अनेक वेळा दरवाजा ठोठावून जेवणासाठी बोलवलं. प्रत्येक वेळी मी म्हणालो, आता आलोच, आणि परत लिहायला बसलो. शेवटी जेव्हा बाहेर आलो तेव्हा चारही बाजूंनी अंधार होता. घड्याळ पाहिली, रात्रीचे 8 वाजले होते. हे पाहून मी चकितच झालो. संपूर्ण दिवस कसा गेला कळालंच नाही. असा अनुभव कधीतरीच येतो. हेच दर्शवतं की जेव्हा मन भक्ती आणि सर्जन्यशीलतेत एकरूप होतं तेव्हा वेळही थांबतो. आपल्या सर्वांना विनंती आहे की या ग्रंथाचा अभ्यास श्रद्धा आणि विश्वासाने करावा, जेणेकरून सर्व पापांपासून मुक्ती मिळून मोक्ष प्राप्त करता येईल आणि आपण राधा गोविंदाच्या सेवेत समर्पित होऊ शकू.